जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, आज आपण ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील शेवटच्या अत्यंत पवित्र आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या ओव्यांचा अनुभव घेत आहे. या ओव्यांमध्ये माऊली भक्तीचं अंतिम सार सांगत आहेत. जो भक्त पूर्ण श्रद्धेने देवाला शरण जातो त्याच्या जीवनातील भीती, दुःख, चिंता हळूहळू नाहीशा होतात. माऊलींचे हे शब्द फक्त ऐकायचे नाहीयेत, तर मनामध्ये उतरवायचे आहेत. चला तर मग मन शांत करूया. मनाने आणि भक्तिभावाने या अमृतमय ओव्यांमध्ये आपण हरवून जाऊयात. जय जय रामकृष्ण हरी. तया अनाथाची आरती, तया पोटाची तृप्ती, तया अकुळाची जाती कूत होय. ही प्रकृती त्या निरीच्छाची इच्छा, पूर्ण कामाचे समाधान आणि जात्यादी कुलरहिताचे कुल आणि गोतही आपणच होते. चर्चाचे चिन्ह, तया अपारांचे मान, तया अमनस्कांचे मन बुद्धीही होय. त्या निर्लक्षणांचे लक्षण, अमर्यादेची मर्यादा आणि त्या अमनस्तक बुद्धींचे, वस्तूंचे मन आणि बुद्धी आपणच होते. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊनी ठाके. त्या निराकाराचा आकार, असंगाचा व्यापार आणि निरहंकाराचा अहंकार हीच होते. तया नामांचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. त्या नामरहिताचे नाम, अजन्म्याचे जन्म आणि कर्मक्रियादी आपणच होते. तया निर्गुणांचे गुण, तया आचरणाचे चरण, तया अश्रवणचे श्रवण, अचक्षूंचे चक्षु. त्या नामरहितांचे नाम, अजन्म्याचे जन्म आणि कर्मक्रियादी आपण होते. त्या निर्गुण वस्तूचे गुण, त्या चरण रहिताचे चरण, अकर्णाचे कर्ण आणि नेत्रहीनाचे नेत्रही आपणच होते. कामातीताचे भाव, तया निर्वयमाचे वयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. त्या भावातीताचा भाव, निर्वयवाचे अवयव, किंबहुना अशा स्वरूपाच्या त्या पुरुषाची इतकी सर्वांगीण उपकरणे आपणच होते. ऐसेनिया प्रकृती, आपुरिया सर्व व्याप्ती, तया अविकारा ते विकृती माझी कीजे. या रीतीने ही प्रकृती त्या अविकारी पुरुषाला सर्वता व्यापून तो विकारी आहे असे भासवते. एक पुरुषत्व जे असे ते प्रकृती दशे, चंद्रमावसे पडिला जैसा. अमावस्येला जसा चंद्राचा पूर्ण अस्त असतो त्याप्रमाणे प्रकृती व स्थितीत अशा लक्षण नसलेल्या पुरुषाची स्थिती होते. विदळ बहुचो का, मिनलिया माला एका, कसो होय पाचंका जया परी. अत्यंत शुद्ध सोन्याला एका वाला एवढा जरी टाक दिला तरी तेवढ्याने ते सोने जसे कसाला एकदम कमी उतरते. साधुते गोंधळी, संचरोनी सुई मैळी, नाना सुदिनाचा भाळी दुर्दिनुकीचे. बाजारी लोकांच्या संगतीने साधुत्वाला जसा बट्टा लागतो किंवा आल्हाददायी वातावरण असलेल्या दिवशी जर आकाश ढगाळ झाले तर तोच दिवस जसा उत्साहाचा भंग करतो. की पय पशूंच्या पोटी, कावन्नी जैसा काष्टी, गुंडुनी घेतला पटी रत्न दीपू. जसे गाईच्या पोटातील दूध, लाकडात सुप्त असलेला अग्नी किंवा कापडाने झाकलेला रत्नांचा दिवा. राजा पराधीनु चाहला, कासिंहू रोगे रुंधला, तैसा प्रकृती आला स्वतेच्या मुके. किंवा स्वातंत्र्य नष्ट झालेला राजा, रोगाने ग्रस्त झालेला सिंह
हे सर्व जसे असून नसल्यासारखे असतात, त्याप्रमाणे प्रकृतीवश झालेला पुरुष तेजोहीन होतो. त्याचे मूळ स्वरूप हे नष्ट होते. जागता नरू सहसा निद्रा पाडूनी जैसा, स्वप्नेंची आसोसा वशुकीचे. जागा असलेल्या पुरुषाला झोप येऊ लागून तो झोपी गेला, म्हणजे जसा स्वप्नातील सुख दुःख भोगाच्या स्वाधीन होतो. तैसे प्रकृतीचा लेपने पुरुषा गुण भोगणे, उदासंतुरी गुणे आतुडे जेवी. त्याप्रमाणे प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यावर व्यवहारात उदासीन वृत्तीच्या पुरुषालाही जसा स्त्रीच्या अधीन गेल्याने उद्योग करावा लागतो, त्याप्रमाणे प्रकृती पुरुषाच्या जोडीतील हा पुरुष उदासीन असतो खरा, पण त्याला गुण भोगाशिवाय गती नसते. तैसे अजानित्या होई अंगी जन्म मृत्यूचे घाई, वाजती जे लाहे गुण संगाते. त्याप्रमाणे अजन्मा म्हणूनच नित्य असलेल्या पुरुषाला गुणसंगाने जन्म मृत्यूच्या दुःखाचे घाव सहन करावे लागतात. परी तेसे पंडुसुता तातले लोह पिटिता, जेवी म्हणेसेची घाता बोलती तया. पण अर्जुना, ते भोगाचे वास्तविक स्वरूप विचारशील तर अग्नीने लाल झालेल्या लोखंडावर पडणारे घाव अग्नीवरच पडत आहेत, असे जसे लोक म्हणतात त्यासारखेच होय. का आंदोळली औदक प्रतिभा होई अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. किंवा हलवलेल्या पाण्यात चंद्राची अनेक प्रतिबिंबे पाहून चंद्रही अनेक आहेत असे लोकांनी मानावे. जवळिका दुजे पण जैसे मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहितत्व येईल. आरशाच्या जवळ गेल्यावर जसा तोंडाला दुजेपणा येतो, किंवा लाल पदार्थावर स्फटिक ठेवला असता तो जसा लाल आहे असे वाटते. तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे, पावतुए सागमे एरवी नाही. त्याप्रमाणे हा अजन्मा खरा, पण गुण संगाने जन्माला येतो असे वाटते, पण वस्तुता त्याला जन्मच नाही. अधमोत्तमा योनी यासी नामानी, जैसा संन्यासी होय स्वप्ने अत्यंजाती जाती. या पुरुषाच्या ठिकाणी उच्च नीचादी योनींची कल्पना करणे म्हणजे उत्तम जाती संन्याशाने स्वप्नात अंत्यजत्व व्हावे असे होय. म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा, एथ गुण संगूची अशेखा लागे मूळ. म्हणून केवळ स्वरूप जो पुरुष प्रकृती रहित त्याला जन्मभोग काहीही शक्य नाही, पण या सर्व गोष्टींना गुण म्हणजे प्रकृती संगच कारण आहे. प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा, या प्रकृती पृथ्वीन भा ते तुला पाडू. या प्रकृतीमध्ये स्थित आहे असे वाटते खरे, पण जाईच्या वेलांना टेका किंवा आधार म्हणून दिलेला खांब असावा तसा हा अलिप्त आहे. म्हणून प्रकृती आणि पुरुष या अंतर पाहता ते जमीन आणि अस्मान यांच्या इतके आहे. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेने. प्रकृती रूपी नदीच्या तीरावर अचल असलेल्या मेरू पर्वतासारखा हा आहे. नदीत पडणाऱ्या पर्वताच्या प्रतिबिंबाप्रमाणे याचे प्रतिबिंब पडते खरे, पण ते जसे प्रवाहाबरोबर लोटत आहे असे वाटले तरी खरोखर लोटले जात नाही. तसाच हिचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. प्रकृती होय जाई आतोस तुझी आहे, म्हणून आ ब्रह्माचे होई शासन हा. प्रकृतीचा उत्पत्ती लय होतो, पण हा नित्य जसाच्या तसा असतो.
म्हणून हा सर्व विश्वाचा शास्ता अथवा आधार आहे. प्रकृती येणे जी याची या सत्ता जगबी या लागी बरय तू हा. प्रकृतीचे जीवन याचवरच आहे. याच्या सत्तेच्या आधारानेच ती जग निर्माण करते आणि म्हणूनच त्याला तिचा भरता पती असतो. अनंत काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी तिया रिगती याच्या पोटी कल्पांत समयी. अर्जुना, अनंत वर्ष लोटल्यावर म्हणजे प्रलयकाळी सर्व ब्रह्मांड एकत्र होऊन ज्याच्या पोटात स्वरूपात लय पावतात. हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोळ लाघवी अपारपणेमवी प्रपंचाते. हा प्रकृतीचा स्वामी असून सर्व ब्रह्मांडाचा मायावी सूत्रधार आहे आणि आपल्या अमर्याद थोरवीमुळे प्रपंचाची सर्व उंची खोली तो जाणतो. पैया देहा माझारी परमात्मा ऐसेचे परी बोलीचे ते अवतारी ययांतेची. अरे या देहामध्ये परमात्मा म्हणून जो कोणी एक आहे असे जे म्हटले. प्रकृती परवता एकुवाथी पंडुसुता ऐसा प्रवाहू तो तत्वता पुरुषु हा पै. अरे या प्रकृतीच्याही पलीकडे एक कोणीतरी आहे असा जो जनप्रवाद ऐकू येतो तो कोणीतरी म्हणजे हाच पुरुष होय. जो निखळपणे येणे पुरुषाय या जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. याप्रमाणे ज्याला या पुरुषाच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान झालेले आहे आणि सर्व गुणकर्मे ही प्रकृतीची आहेत असेही तो जाणतो. रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी कीचे. अर्जुना, हे रूप ही त्याची छाया, हे खरे पाणी आणि पलीकडे पाण्यासारखे वाटते ते. मृगजळ असा जसा सुज्ञ मनुष्याचा निर्णय झालेला असतो. येणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची या मना गोचर जाहली. त्याप्रमाणे प्रकृती म्हणतात तिचे हे स्वरूप आणि पुरुषाचे वास्तव स्वरूप अशी विंचरणी होऊन ज्याच्या मनाचा निश्चय ठरलेला आहे. तो शरीराचे निमेळे करू का कर्म सकळे परी आकाश धुईन मिळे तैसासे. त्याने शरीराद्वारा अशेष कर्म केली तरी आकाश जसे धुळीने कधीही माखत नाही तसा त्या कर्मांनी तो लिप्तही होत नाही. अथिलेनी देहे जो न घेपी देह मोहे देह गेलिया नोहे पुनरपी तो. देह संगे वावरत असताना ज्याला देह बुद्धी कधीही शिवत नाही असा पुरुष देह पातानंतर मेल्यानंतर पुन्हा जन्माला येतही नसतो. सतया ऐकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू परिकरी पैगाम. अरे हा प्रकृती पुरुष विवेक त्या पुरुषावर अलौकिक उपकार करून ठेवत असतो. कोणी एक सुभटा विचाराचा अंगिटा आत्मनात्मकिता फुटे देऊनी. अर्जुना, फुटे म्हणजेच मुलामा देऊन सोने शुद्ध करावी. त्याप्रमाणे काही लोक विचारूप अग्नीमध्ये आत्मा आणि अनात्मा याचा शोध घेऊन अनात्मरूपी हिनकस द्रव्याचा त्याग करत असतात. 36 ही वाणी वेद तोडोनिया निर्विवाद निवडती शुद्ध आपण प्रेम. कोणी तत्वे 36 आहेत असे मानतात. ते सर्व भेद विवेकाने तोडून शुद्ध आत्मस्वरूपाचा निवाडा करतात. तया आपण पयांच्या पोटी आत्मध्यानाची आदिठी देखती का किरीटी आपण पेची. अर्जुना, मनन निधिध्यासनादी आत्मस्वरूपाच्या ध्यानाने आपल्या स्वतःच्या स्वरूपात त्यांना आपले स्वतःचेच अपरोक्ष दर्शन घडत असते. आणि कपे दैव बगे चित्त देती सांख्य योगी
एक ते अंग लगे कर्माचेनी. दुसरे काही दैवयोगाने, सांख्य योगाच्या आश्रयाने आणि काही कर्माच्या साह्याने त्याची ओळख करून घेतात. इने प्रकारे निस्तरती साचोकारे हे भव भेवरे आघवेची. अशा अनेक प्रकारांनी हा संसारूप भवसागर, ब्रह्मसागर ते खरोखर तरून जातात. परी ते करीतीसे अभिमान दौडून देशे, एकाची अविश्वासे टेकती बोला. पण अभिमान देशोधडीला लावून आणि एकाच्या वचनावरती विश्वास ठेवून हे ते करत असतात. जे हिताहित देखती हानी कनवा घेपती, पुसोनी शिनु हारिती देती सुख. जे पुरुष हित अहित यथार्थ जाणतात, ज्यांना त्यांच्या हानीची करुणा येते आणि जे त्यांची विचारपूस करून त्यांचा शीनभाग निवारण करतात आणि सुख देतात, त्यांच्या शब्दांवरती ते विश्वास ठेवतात. जेने मुखे जे निघे ते तुले आदरे चांगे, एकोणी अंगे मने होती. त्यांच्या मुखावाटे होणारा उपदेश अत्यंत आदरपूर्वक ऐकून शरीर आणि मनाने आपण त्यांचे अधीन होतात. तया एकनियाचे नावे ठेवती गागवे, तया अक्षरांची जीवे लोन करीती. त्या बोध श्रवणाच्या महतीने इतर सर्व क्रियाकर्म त्या वेळेपुरती बाजूस ठेवतात आणि त्यांच्या प्रत्येक शब्दावरून आपला जीव ओवाळून टाकतात. तेही अंतिक पिध्वजा इया मरणा नव समाजा, पासून निघती ओजा गोमटियाम. अर्जुना, तेही शेवटी जन्म मृत्यूच्या सागर तरून जाऊन उत्तम गतीला प्राप्त होतात. ऐसे हे उपाय बहुअसे ते पाहे, जाणावया होय एकी वस्तू. त्या ब्रह्म वस्तूचे ज्ञान होण्याला याप्रमाणे अनेक उपाय आहेत. आता पुरे हे बहत ते सर्वार्थाचे मती सिद्धांत नवनीत देऊ तुझं. येथवर झालेले हे वर्णन राहू द्या. आता तुला या सर्वांचे सार जे सिद्धांत तत्व नवनीत ते सांगतो. तुलेनी पंडू सुता अनुभवला हनाईता, एरतव तुझ होता सायास नाही. त्या योगे अर्जुना, तुला सहज अनुभव येऊन स्वतःच ब्रह्मरूप होण्याचा प्रयास पडणार नाही. म्हणून ते बुद्धी रसू मतवाद हे खांचू, सोली व निर्वचू फलिरता तुझी. म्हणून तुझ्या बुद्धीचा निश्चय करून देऊन मतवादाचे खंडन करून शुद्ध सिद्धांत तत्वाचे तुला निवेदन करू. माऊलींच्या या ओवीतून आपल्याला मिळालेला हा सुंदर संदेश मनामध्ये जपून ठेवा. ओवी 1000 ते 1050 मधील अर्थ आणि ओव्या ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडत असेल तर ज्ञानेश्वर माऊली असे कमेंटमध्ये लिहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.